नमस्कार, मी डॉक्टर अमर भास्कर मी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहे आणि मी अरविंद आय हॉस्पिटल मदुराई म्हणून ग्लॉकोमा स्पेशलायझेशन केलेलं आहे। मी गेले 12 ते 13 वर्ष नागपुरात प्रॅक्टिस करतो छावणीमध्ये आणि आता सध्या प्रियम आय हॉस्पिटल दाभामध्ये माझं स्वतःचं हॉस्पिटल। ग्लॉकोमा किंवा काचबिंदू या आजाराबद्दल आपण आज बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे। ग्लॉकोमा म्हटलं की सगळे लोक एकदम घाबरून जातात की आता आपल्याला अंधत्वाचं नाही येणार। ही चुकीची समजूत आहे की ग्लॉकोमामुळे पूर्ण अंधत्व येतं। योग्य उपचार किंवा योग्य ट्रीटमेंट केल्यानंतर या आजारामुळे पूर्ण अंधत्व कधीच येत नाही। ग्लॉकोमाबद्दल निरनिराळ्या समजुती किंवा निरनिराळ्या ट्रीटमेंट सगळ्या लोकांना सांगितल्या जातात। काय ग्लॉकोमामध्ये डोळ्याच्या मध्ये असलेलं एक पाणी आहे ज्याला ॲक्वस ह्युमर म्हणतात। त्याच्यामुळे डोळ्याचा रक्तदाब जसा असतो तसा दाब वाढतो आणि ती मागची जी डोळ्याची नस असेल जी आपल्याला दिसणारे जे वस्तू आहेत त्याचे किरणं घेऊन मेंदूपर्यंत नेणारी जी नस आहे जिला ऑप्टिक नर्व म्हणतात तिला कमजोर करतो। तर हा दाब कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स किंवा डोळ्यात टाकण्याचे ड्रॉप्स असतात ज्याने हा आजार स्लो डाऊन करता येतो किंवा याची वाढण्याची जी स्पीड आहे ती कमी करता येते आपल्याला। हा कोणाकोणामध्ये होतो? हा युजली काचबिंदू कंजेनायटल किंवा जन्मापासून होणाराही असू शकतो। हा ज्युवेनाईल म्हणजे 15 वर्ष ते 25 वर्षावरच्या लोकांनाही असू शकतो किंवा 40 नंतर होणाऱ्या लोकांना हा ओपन अँगल ग्लॉकोमा किंवा क्लोज्ड अँगल ग्लॉकोमा नावाने असू शकतो। ज्या लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर अशा प्रकारचे रोग आहे यांच्यामध्ये निओव्हास्क्युलर ग्लॉकोमा नावाचा काचबिंदू होण्याची शक्यता असते। काही लोकांना काचबिंदू मार लागल्यावर होतो, काही लोकांना स्टिरॉइड्स नावाची औषधं घेतल्याने होतो। स्टिरॉइड्स हे आपण शरीरावर सूज आली किंवा आर्थरायटिससारखे आजार याच्यासाठी दिले जातात। कोविडमध्ये काही लोकांना स्टिरॉइड्स दिले गेले होते। तर या लोकांना काचबिंदू स्टिरॉइड्समध्ये होण्याची शक्यता असते। दम्याच्या पेशंट्सला स्टिरॉइड्स दिले जातात, या लोकांमध्येही काचबिंदू होण्याची शक्यता असते। काचबिंदू हा काही बिंदू नव्हे, हा नसेवर होणारा परिणाम आहे ज्यामुळे ती नस सुकत जाते आणि तुमची फील्ड ऑफ विजन म्हणजे मी जर तुमच्याकडे सरळ बघतोय तर आजूबाजूची नजर हळूहळू कमी होते, याला काचबिंदू म्हटलं जातं किंवा ग्लॉकोमा म्हटलं जातं। तर हे फील्ड ऑफ विजन टेस्ट करण्यासाठी काही टेस्ट असतात ज्याला पेरिमेट्री किंवा OCT म्हणतात। या टेस्ट या पेशंट्सनी रेग्युलरली केल्या जातात, त्यांच्यावर केल्या जातात आणि ह्या टेस्ट तुम्हाला सांगतो की हा काचबिंदू केव्हा सुरू झाला आणि कुठल्या सपाट्याने कुठल्या वेगाने हा वाढतो आहे। तो वेग कमी करायला आपण यांना ड्रॉप्स देतो। जर हे ड्रॉप्स पेशंटवर काम करत नाही आहे किंवा यांचे साईड इफेक्ट्स व्हायला लागले किंवा ह्या औषधांचा असरच होत नाही आहे तेव्हाच आपण पेशंटला सांगतो की तुम्ही ऑपरेशन करा। काचबिंदू वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारे जर तुम्ही रेग्युलर डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत असाल तर हा थांबवला जाऊ शकतो किंवा स्लो डाऊन केला जाऊ शकतो। एवढंच मला काचबिंदूच्या पेशंटला सांगायचं आहे। आणि काचबिंदूमध्ये सिम्पटम्स किंवा पेशंटला काही सिम्पटम्स नसल्यामुळे त्याला कळत नाही की आपल्याला हा आजार होत आहे। म्हणून आम्ही 40 वर्षावरील सगळ्या पेशंट्सला हे सांगतो की तुम्ही आपल्या नेत्ररोग तज्ज्ञांकडे जाऊन रेग्युलर प्रेशर तपासून घ्या डोळ्याचं किंवा डोळ्याचा दाब तपासून घ्या आणि रेग्युलर आय चेकअप करा ज्यांनी आपण हा आजार लवकरात लवकर डायग्नोज करू आणि लवकरात लवकर ट्रीट करू। एवढंच मला सांगायचं। थँक्यू।